जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। माणगावात रेती माफियांचा घोरक धंदा, गावभर रेतीचे ढीग, महसूल विभागावर संशयाची सुई। माणगावातील रेती साठ्यांची चौकशी होणार का? महसूल विभाग कारवाई करणार का? शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील का की पुन्हा एकदा हे प्रकरण वाळूतच गाडले जाणार? वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या माणगाव येथे अवैध रेती साठवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। गावातील HP पेट्रोल पंप परिसरात तसेच मैना माता मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवण्यात आल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रेती साठे डांगरी, तडस आणि पिसे यांच्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे केवळ या दोन ठिकाणीच नव्हे तर संपूर्ण गावालगतच्या परिसरात फेरफटका मारला तर रेतीचे ढीगच ढीग दिसून येत असल्याची चर्चा आहे। गावकऱ्यांमध्ये आता एकच प्रश्न चर्चिला जात आहे की रेतीचे एवढे मोठे साठे झाले तरी महसूल विभागाला ते दिसले नाहीत की ते मुद्दाम दुर्लक्ष करत आले? शासनाच्या महसुलाला चकवा देत जर रेतीचा साठा करण्यात आला असेल तर हा प्रकार गंभीर मानला जात आहे। महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।